तुकाराम महाराज म्हणले पोटी भार वाहे त्याचे सर्वस्व ही साहे. त्या लेकरा करता ती आई काय करत नाही. काय दृष्टांत दिलाय तुकाराम महाराजांनी. महाराज ऐका, आई काय करत नाही लेकरा करता. महाराज 9 महिने 9 दिवस पोटामध्ये वागवते. सामान्य गोष्ट आहे का ही? जर आपण विचार केला, अहो 2 mm 4 mm चा 8 mm चा खडा सुद्धा आम्हाला आमच्या पोटात सहन होतो नाही होत. महाराज त्या बिचाऱ्या आईनं 1 2 3 4 5 10 20 दिवस नाही, तब्बल 9 महिने 9 दिवस पोटामध्ये हा 2 2.5 3 3.5 4 4.5 किलोचा गोळा पोटामध्ये वागवला. सामान्य गोष्ट आहे? सामान्य गोष्ट आहे? महाराज आई लेकरावरती जितकं प्रेम करते ना, तितकं या जगामध्ये दुसरं कोणीच करत नाही. म्हणून शास्त्रकारांनी दृष्टांत देत असताना बापाचं नाही दिला. आईचं जगणं फक्त आणि फक्त लेकरा करता असते. लेकरा करता जगते. हो विचारा तुम्ही एखाद्या आईला, तिचं स्वतः करता जगणंच नाहीये, स्वतः करता जगणं नाहीये. एखादी मातोश्री गरोदर असेल, 9 महिने 9 दिवस पूर्ण झाले, प्रसूती काळाच्या वेदना सुरू झाल्या, पोट दुखायला लागलं, म्हणून तिला डॉक्टरकडे नेलं, दवाखान्यामध्ये नेलं. सोनोग्राफी झाली आणि डॉक्टरने निर्णय दिला ऑपरेशन करावं लागेल. पण या आई साहेबांच्या पतीला, म्हणजे पोटात असणाऱ्या बाळाच्या पिताला, वडिलांना बोलवलं गेलं. वडील आले आणि डॉक्टरने सांगितलं, या पोटात असणाऱ्या बाळाचे वडील तुम्हीच ना? त्याने सांगितलं, म्हणले मीच आहे. निर्णय असा आहे, ऑपरेशन करावं लागेल. आणि कदाचित परिस्थिती अशी आहे, एकतर आई वाचू शकते, नाहीतर बाळ वाचू शकते. दोन्ही पैकी तुम्हाला कोण हवंय? सांगा बरं, कोण हवंय? बाप सांगा जरा, कोण हवंय? पत्नी. थोडं जोरानं बोला. काय कोण पाहिजे? पत्नी. पत्नीच पाहिजे. म्हणजे आईच जगली पाहिजे. हा आग्रह कोणाचा आहे? पित्याचा. बापाचा आहे. बाप म्हणतो कदाचित बाळ गेलं तरी चालेल, पण बायको बोला 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 पाहिजे. बायको वाचली पाहिजे. बाळ गेलं तरी चालेल, कारण त्याला माहिती शिर सलामत तो जिवंत असं तर माहिती. ऐका, बाळ गेलं तरी चालेल, पण आई जगली पाहिजे. आणि आता त्या डॉक्टरनी विचारलं, कोणाला? आईला विचारलं. म्हणजे आई साहेब, परिस्थिती अशी आहे, ऑपरेशन करावं लागेल आणि कदाचित पोटामध्ये असं होऊ शकतं, एकतर तुम्ही जगू शकता, नाहीतर बाळ जगू शकतं. दोन्ही पैकी तुम्हाला कोण हवंय? महाराज काय आईचं अंतःकरण असतं हो. ती आई सांगते, डॉक्टर कदाचित माझा प्राणांत झाला तरी चालेल, कदाचित मी मेले तरी चालेल, कारण काही वर्षाचं आयुष्य मी या जगामध्ये जगले. हे जग मी माझ्या डोळ्यानं पाहिलंय. हे जग पाहण्याची अपेक्षा आता तरी माझ्या अंतःकरणामध्ये नाहीये. कदाचित मी मेले तरी चालेल, पण माझ्या पोटातलं बाळ, बोला ना, आया नव्हता, माझ्या पोटातलं बाळ जगलं पाहिजे. ही जिच्या अंतःकरणाची अवस्था आहे, त्या दैवताला म्हणतात काय? मातेची आची ती अवघी बाळकाची व्याप्ती, अवघी बाळकाची व्याप्ती, अवघी बाळकाची व्याप्ती. अवघी बाळकाची व्याप्ती. बाळा करताच जिचं जगणं असतं, म्हणून शास्त्रकार दृष्टांत देतात, जननी पुत्राय एक.